नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. संतोष देशमुख हत्या प्रकरण 24 एप्रिललाच सुनावणी पार पडली आणि आता त्याची चौथी सुनावणी पुढच्या महिन्यामध्ये 7 मे रोजी होणार आहे. पण आज मात्र या प्रकरणावर सुरेश धस यांनी पुन्हा एकदा शरसंधान साधलंय. त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे की एकाच कारागृहात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील या आरोपींना का ठेवण्यात आलंय? कारण की हे तर सगळे मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असलेले आरोपी आहेत आणि अशा आरोपींना एकाच कारागृहात ठेवणं ही खऱ्या अर्थानं रिस्क आहे. त्यात विष्णू चाटे यानं देखील मला लातूर जेलमधून बीड जेलमध्ये हलवावं असा अर्ज केलाय. त्यामुळं या सगळ्या प्रकरणात आता सुरेश धस यांनी स्पष्टपणे मागणी केली आहे की या बीडच्या कारागृहामध्ये या सगळ्या आरोपींना सेवा देण्यासाठी ठेवण्यात आलंय का? का त्यांच्यावर असं काय प्रेम वाढलंय, का प्रेम उतू चाललंय की या सगळ्यांना एकाच ठिकाणी एकाच जेलमध्ये ठेवण्यात आलंय? आणि याच विषयावर मी आता लाईव्ह करणार आहे, ज्याचं नावच आहे बीडचं जेल बनलंय सेवेचा सुनेरा मोका. चाटे तू बी ये बाबा अन घे सेवा. कारण काही दिवसांपूर्वीच म्हणजेच 31 मार्च रोजी याच बीडच्या कारागृहामध्ये आरोपींमध्ये मारामारी झाली कैद्यांमध्ये. सुरुवातीला असं झालं की वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांना देखील त्या ठिकाणी महादेव गित्ते म्हणजे बबन गित्ते समर्थक गँगनं आणि सनी आठवलेचा भाऊ अक्षय आठवले आणि त्याच्या गँगनं मिळून या दोघांनाही मारहाण केली. काही 2-4 चापटी वाल्मिक कराडला बसल्या असं काहीतरी बाहेर आलं आणि त्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये ती बातमी वाऱ्यासारखी पसरली. नंतर कारागृह पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी जेल प्रशासनाच्या वतीने एक निवेदन काढलं आणि सांगितलं की वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे त्या ठिकाणी नव्हतेच, त्यांना मारहाण झालीच नाही. तर राजेश वाघमोडे आणि सुदीप सोनवणे या दोघांमध्ये त्या ठिकाणी फोनवरून बाचाबाची आणि झटापट झाली आणि मग पोलिसांनी ती नियंत्रणात आणली. पण खरं कारण काय हे अजूनही ना बीड प्रशासनानं क्लिअर केलंय ना आणखी कोणत्या संविधानिक यंत्रणेनं. कारण प्रश्न हा उरतो, याच्यानंतर बऱ्याच वावड्या देखील उठल्या. बीडच्या जेलमध्ये महादेव गित्तेची गँग आणि आठवले गँग या 2 गँग प्लस वाल्मिक कराडची ही तिसरी गँग यांची खुन्नस. कारण या वाल्मिक कराडनं खोट्या नाट्या केसेस टाकून या अक्षय आठवले मधल्या गँग मधल्या मुलांना काय टोळ्यातल्या काय त्यांच्या लोकांना आणि महादेव गित्तेसह त्याच्या गँग मधल्या लोकांना जेलमध्ये पाठवलं. त्यामुळे या दोघांचाही या दोन्ही टोळींचाही राग होता. जेव्हा त्या दिवशी महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केली अशी बातमी आली, तेव्हा आपल्याला आठवत असेल बबन गित्ते यांचे फॅन फॉलोअर्स जे काही सोशल मीडिया चालवतात त्याच्यावर 1, 2, 3 प्रकारे स्टेटस आले किंवा मग फेसबुक पोस्ट आल्या की जेल में मारना या मरना असं स्पष्टपणे त्याच्या मेसेजेस मध्ये होतं. आणि या सगळ्या प्रकरणातून कुठे ना कुठेतरी बबन गित्ते ऍक्टिव्हेट झाले का, जे अजूनही मरळवाडीचे सरपंच त्या ठिकाणी ज्यांची हत्या झाली होती त्या प्रकरणात ते फरारी आहेत. आता बापू आंधळे म्हणून त्यांचं नाव होतं. त्यामुळे नंतर त्या पोस्ट परत डिलीट करण्यात आल्या आणि इथे कुठेतरी जेलमध्ये आता टोळी युद्ध किंवा गँगवॉर होणार का असा सवाल उपस्थित झाला. खरं तर वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले याला मारहाण झाली का नाही हे आणखी पुढे जाऊन मी
काही बातम्या आल्यात त्या संदर्भात तुमच्याशी चर्चा करेनच, पण प्रश्न हा उरतो की जर महादेव गित्ते आणि अक्षय आठवले या दोन गँगचा या मारहाणीशी काही संबंध नव्हता, तर मग त्यांना त्याच दिवशी आणि दुसऱ्या दिवशी का तिथून हलवण्यात आलं? आपल्याला आठवत असेल महादेव गित्ते आणि त्याच्या टोळीला हर्सुल जेलमध्ये पाठवण्यात आलं, तर अक्षय आठवले आणि त्याच्या टोळीला दुसऱ्याच दिवशी नाशिक जेलमध्ये पाठवण्यात आलं. आता राहिली तिथे फक्त वाल्मिक कराडची गँग. पण महादेव गित्ते याच्या टोळीतल्या काही जणांनी बीडमधून हर्सुलमध्ये जात असताना पोलिसांच्या गाडीमध्ये काही बाईट दिल्या, माहिती दिली. नंतर महादेव गित्तेनं देखील जेल प्रशासनाकडे एक पत्र दिलं आणि महादेव गित्ते यांच्या पत्नी मीरा गित्ते यांनी तर थेट जेल प्रशासनावर आरोप केला. आता महादेव गित्तेतले जे काही त्याचे साथीदार आणि महादेव गित्ते यांची पत्नी यांचं असं म्हणणं आहे की त्या दिवशी महादेव गित्ते यांनाच मारहाण झाली आणि वाल्मिक कराडनं आणि सुदर्शन घुलेनं मारहाण केली आणि रंगपंचमीच्या किंवा होळीच्या आधी 2-3 दिवस हे प्लॅनिंग सुरू होतं आणि ते जेलरच्या कार्यालयामध्ये बसून झालं. आणि एवढंही त्या वाल्मिक कराडच्या टोळीकडून सांगण्यात आलं किंवा म्हटलं गेलं महादेव गित्तेंना की आत होतास म्हणून वाचलास, बाहेर असतास तर बेक्कर मारला असतं. त्यामुळे माझ्या पतीच्या जीवाला वाल्मिक कराडच्या गँग पासून धोका आहे असं त्या ठिकाणी तिने म्हटलं होतं. आणि या वाल्मिक कराडलेच महादेव गित्ते म्हणजे माझ्या पतीला या बापू आंधळे प्रकरणामध्ये अडकवलेलं आहे. आता हे महादेव गित्ते आणि त्याच्या पत्नीची बाजू झाली. पण नंतर करुणा मुंडे यांनी पत्रकारांना काही दिवसांपूर्वी जी माहिती दिली ती अत्यंत वेगळी होती. यामध्ये ना त्या राजेश वाघमोडे आणि सुदीप सोनवणेची भांडणं झाली, ना आणखी कुणाची भांडणं झाली. इथे वाल्मिक कराडलाच मारहाण झाली, ती पण थोडी थोडकी नव्हे, त्याच्या गालावर वळ उठस्तवर त्याला मारण्यात आलं, त्याचे गाल लाल करण्यात आले, अशी माहिती करुणा मुंडेंनी मीडिया समोर दिली. आणि त्याचा हवाला काय दिला त्यांनी, तर याच जेलमध्ये 9 दिवस राहून आलेल्या एका सूत्राकडून ही त्यांना माहिती मिळाली. त्यानं प्रत्यक्षदर्शी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी वाल्मिक कराडला जबर मारहाण झाली आणि त्यावेळी अक्षरशः त्याचा गाल सुजवण्यात आला, गाल लाल करण्यात आला. त्यावर करुणा मुंडे म्हणाल्या की 60 वर्षांचं म्हातारं जेलमध्ये जाऊन सुद्धा त्रास देतंय, प्रशासनाला नेमकं काय पाहिजे. आणि मी स्वतःहून आता जेलमध्ये जाणार आहे, वकिलांच्या मार्फत जेलरांची परवानगी घेणार आणि वाल्मिक कराडला भेटणार आणि त्याला जाऊन विचारणार की आता कसं वाटतंय, कारण याच वाल्मिक कराडनं मला देखील मारहाण केली होती. त्यामुळं गोंधळ असा झालाय की नेमकी मारहाण वाल्मिक कराडला झाली होती का, सुदर्शन घुलेला मारहाण झाली होती का? करुणा मुंडे म्हणतायत त्यात किती तथ्य आहे. महादेव गित्ते म्हणतात वाल्मिक कराडने मला मारहाण केली, करुणा मुंडे म्हणतायत वाल्मिक कराडला कुणीतरी मारहाण केली. जालिंदर सुबेकर कारागृहाचे जे पोलीस महानिरीक्षक आहेत ते म्हणतायत की यामध्ये भांडणं झालीच नाहीत, भांडणं झाली ती राजेश वाघमोडे आणि सुदीप सोनवणे यांच्यामध्ये झाली. तर हा सगळा गोंधळ 31 मार्चला जो काही झाला त्याचं उत्तर अजून काही सापडलेलं नाही. त्यात परवा जी सुनावणी झाली त्यामध्ये विष्णू चाटे या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी क्रमांक 2 मला लातूर जेलमधून बीड जेलमध्ये हलवण्यात यावा असा अर्ज केला होता. त्या अर्जावर सुनावणी झाली. त्याच्यावर कारागृह निरीक्षक, कारागृह अधीक्षक आणि सरकारी पक्षातर्फे म्हणणं मांडण्यात आलं. आता त्याचा निर्णय न्यायालयाने अजूनही प्रलंबित ठेवलेला आहे. आता तो निर्णय काय होतोय कदाचित 7 मेला कळेल. पण त्यावर जेव्हा धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया देण्यात आली, तेव्हा धनंजय देशमुखांची माध्यमांना प्रतिक्रिया दिली, त्यात स्पष्टपणे म्हटलं की अरे याच विष्णू चाटेनं जेव्हा तो बीडमध्येच होता कारागृहामध्ये त्यावेळी स्वतःहूनच अर्ज केला होता की मला माझ्या जीविताला इथं धोका आहे, सुरक्षिततेच्या कारणास्तव मला लातूर जेलमध्ये हलवण्यात यावं. पहिल्यांदा केस न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला, दुसऱ्यांदा तो मान्य करण्यात आला आणि त्याची रवानगी लातूर कारागृहात करण्यात आली. त्यावेळी सुरेश धस यांनी एक आरोप केला की लातूर कारागृहामध्ये जे जेल प्रशासनामध्ये काम करतात त्यांचं आणि या आरोपींशी बरंच मोठं कनेक्शन आहे, अनेक नातेवाईक त्यांच्या कामात आहेत. पण विष्णू चाटे याला त्या ठिकाणी हलवण्यात आल्यानंतर सुद्धा आता त्याला त्या ठिकाणी करमत नसावं,
एकटा पडलाय म्हणून त्याला इकडे यावंसं वाटत असेल, असं उज्ज्वल निकम यांनी परवा मिश्किलपणे म्हटलं. आता वाल्मिक कराड आणि विष्णू साठे यांची दोस्ती कशी हे काय मी सांगायची गरज नाही. जे बीडला माहित होतं ते अख्ख्या महाराष्ट्राला कळालं. वाल्मिक कराडचा राजकीय जो काही सगळा उदय झाला तसा तर विष्णू साठेचा पण उदय होऊ घातला होता. अगदी केजच्या तालुकाध्यक्षपदी एका पक्षाच्या त्याची निवड देखील झाली होती. जेव्हा त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला तेव्हा त्याची त्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली. पण हा विष्णू साठे वाल्मिक कराडच्या अत्यंत जवळचा, कारण की वाल्मिक कराडने जे काही उद्योग केलेत त्या सगळ्या उद्योगांमध्ये हा आहेच. खंडणीच्या गुन्ह्यात पण, खुनाच्या गुन्ह्यात पण आणि अपहरणाच्या गुन्ह्यात पण. कारण 8 ऑक्टोबरला शिवाजी थोपटेंना परळी येथील जगन्मित्र कार्यालयात जी काही खंडणी मागण्यात आली, धमकी देण्यात आली, त्यावेळी हा विष्णू साठे तिथे स्वतः हजर होता असं त्या ठिकाणी हजर असलेल्या सुदर्शन घुले यांना आपल्या कबुली जबाबात म्हटलंय. नंतर याच विष्णू साठेच्या केजच्या कार्यालयामध्ये हे सगळं वाल्मिक कराडचं टोळकं जमलं होतं आणि याच विष्णू साठेच्या मोबाईलवरून वाल्मिक कराडनं सुनील केंदू शिंदे यांना मस्साजोग येथील आवाजा कंपनीवर फोन करून खंडणीची धमकी दिली होती. त्यामुळं विष्णू साठे हा वाल्मिक कराडचा पहिल्यापासून चाहता, त्याचा कार्यकर्ता, त्याच्या जवळचा, त्याचा निकटवर्तीय हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. अनेक फोटो रील्स आपण बघितले असतील. इतकंच कशाला, पंकजा मुंडे यांनी एका जाहीर सभेमध्ये जेव्हा कुठाय रे ते याच्याशिवाय धनुभाऊचं पान देखील हलत नाही ते वाल्मिक कराड असं म्हटलं, ते जेव्हा आपण रील बघतो, तो फोटो बघतो, तो व्हिडिओ बघतो, तेव्हा वाल्मिक कराड असा अर्धवट खुर्चीवर उठतो, हसतो आणि त्याच्या शेजारी दात काढत खिदळत असलेला जो काही माणूस आहे, जी काही व्यक्ती आहे ती म्हणजे विष्णू साठे. आता एवढ्या जवळची विष्णू साठे या वाल्मिक कराडची व्यक्ती जी त्याला मुंबईला जाऊन पण भेटते. परत 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट आदल्या दिवशी सुदर्शन गुलेची तिरंगा हॉटेल ढाब्यावर जाऊन त्या ठिकाणी गाठ घेऊन कट शिजवायचा प्रयत्न करते. आणि हाच विष्णू साठे ज्याला धनंजय देशमुख प्रत्यक्ष अपहरण ज्या दिवशी झालं संतोष देशमुखांचं, त्यावेळी 20हून अधिक वेळा फोन करते, पण पाठवू 10 मिनिटात येईल, 15 मिनिटात येईल असं म्हणून ज्याला टोलवते तो हाच विष्णू साठे. आणि 11 डिसेंबरला ज्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला तोही विष्णू साठे. त्यामुळे विष्णू साठे प्रत्येक ठिकाणी एस्टॅब्लिश झालेला असून देखील याच विष्णू साठेनं आता वाल्मिक कराड सारखा अर्ज कोर्टात दाखल केला. आणि तो अर्ज काय आहे? डिस्चार्ज ऍप्लिकेशन. माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही, खंडणीशी संबंध नाही, अपहरणाशी संबंध नाही, हत्येशी संबंध नाही, मला हे आरोप मान्य नाहीत, मला यातून मुक्त करावं. आता या विष्णू साठेच्या अर्जावर त्यानंतर खरं तर सुनावणी होण्यापेक्षा त्या ठिकाणी सरकारी म्हणणं जे काय आहे ते त्या ठिकाणी सादर झालं. पण मुळात प्रश्न हा आहे की आता विष्णू साठे याला जो काही डिस्चार्ज ऍप्लिकेशनचा त्यांनी अर्ज दाखल केलाय त्याच्यावर युक्तिवाद काय होणार हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण अजूनही वाल्मिक कराडच्या आरोपमुक्तीसाठीच्या अर्जावर युक्तिवाद झालेला नाहीये. त्याचे वकील विकास खाडे यांनी आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडलं, सरकारी म्हणणं सादर झालं. नंतर मूळ फिर्यादी जे आहेत त्यांचं म्हणणं अजून आलेलं नाहीये. त्यामुळं तुर्तास तरी तो विषय बाजूला ठेवून न्यायालयानं पुढची तारीख दिली. खरं तर 7 मेला कदाचित वाल्मिक कराड आणि विष्णू साठेच्या या दोघांच्या डिस्चार्ज ऍप्लिकेशनवर आर्ग्युमेंट्स होण्याची शक्यता आहे, कारण की त्यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे जर त्या दिवशी या दोघांच्याही अर्जावर युक्तिवाद झाला तर मात्र बऱ्याच गोष्टी पुढे येतील. म्हणजे विकास खाडे, राहुल मुंडे हे जे वकील आहेत वाल्मिक कराड आणि विष्णू साठेचे, ते कशा पद्धतीने सांगतायत की बाबा आमच्या अशिलाचा म्हणजे आमच्या माणसाचा या हत्येशी, या अपहरणाशी, खंडणीशी संबंध नाहीये. प्रथम दर्शनी कुठे सहभाग आढळून येत नाही असं तरी विकास खाडे यांनी मांडलेलं आहे. दोषारोप पत्रातील पुराव्यांच्या आधारे फक्त यांना या ठिकाणी आरोपी करण्यात आले. पण विष्णू साठे याचे सीडीआर, रेकॉर्ड्स, फोन आणि वाल्मिक कराड याचे सीडीआर, रेकॉर्ड्स, फोन
व्हिडिओज हे मात्र दोषारोप पत्रामध्ये सर्कमस्टन्शियल इव्हिडन्सेस, डिजिटल इव्हिडन्सेस म्हणून स्ट्रॉंग सांगतायत की या दोघांचा या कटात सहभाग आहे. म्हणून तर या दोघांना आरोपी क्रमांक 1 आणि आरोपी क्रमांक 2 बनवण्यात आले. आता सुदर्शन घुलेने जो कबुली जबाब दिलाय त्यात तर क्लिअरच केलेला आहे की याच दोघांच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचून त्यांची निर्घृण हत्या केली असं स्वतः सुदर्शन घुलेने म्हटलेलं आहे. आता प्रॉब्लेम झालाय असा की या विष्णू चाटेला वाल्मिक कराडशिवाय कर्मना, कारण की इतके दिवस एकत्र राहिलेत, नको नको ते उद्योग केलेत, राजकीय असतील, पॉलिटिकल असतील किंवा मी असे गुन्हेगारी स्वरूपातले असतील. मध्ये तर जेव्हा अर्ज केला तेव्हा मी लाईव्हच केलं होतं, वाल्याशिवाय कर्मना म्हणून विष्णू चाटेला इकडे यायचं की काय, आणि उज्ज्वल निकम स्वतःहून म्हणाले होते. ते मध्ये नाही का ते कविता, ते गाणं परत फेमस झालं होतं, ते दुःख आडवायला उंबऱ्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. आता काय कदाचित त्या ठिकाणी त्याला गरम होत असेल, कारण की आता प्रश्न असा पडलाय की सगळीच त्याची गँग इकडं बीडमध्ये आणि हा एकटा लातूरमध्ये. जेव्हा केस सुरू व्हायची होती त्याच्या आधीच स्वतःला लातूरमध्ये नेलं यांनी, आणि आता म्हणतोय की मला माझ्या वकिलांशी संपर्क साधता येत नाही, मला माझ्या नातेवाईकांच्या भेटीगाठी घेता येत नाहीत. पुढचं वाक्य त्याला सांगता येत नाही, पण थोडक्यात काय, वाल्याशिवाय मला करमत नाही. आता या सगळ्या गोष्टींमध्ये काहीतरी परत एखादा काहीतरी नवीन एकत्र, कसं आहे, सगळे एकत्र आले की काहीतरी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो ना, आणि तो बसलाय तिकडे एकटाच. त्यामुळे या कदाचित विष्णू चाटेला पुन्हा एकदा आपल्या गँगमध्ये येण्यासाठी त्याचे प्रयत्न चालू आहेत. आणि आता मात्र त्याच्या जीविताला धोका नाही बरं का, आता त्याच्या सुरक्षितता वगैरे प्रश्न संपले, निकाली निघाले. उलट मी तर म्हणतो की आता त्याच्या जीविताला जास्त धोका असला पाहिजे, हे त्याला कळलं पाहिजे. कारण की याच बीड कारागृहामध्ये वाल्मिक कराडावर हल्ला झाला, मारहाण झाली, असं स्वतः करुणा मुंडे यांनी एका कैद्याच्या अहवालानं सांगितलेलं आहे. तरी देखील विष्णू चाटे म्हणतोय की मला त्याच्या जवळ जायचंय, त्याच्याच बाराकीत जायचंय, त्याच्याच त्या बीड कारागृहात जायचंय. हे काय आहे? एक तर प्रॉब्लेम आहे की विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड एकाच नाण्याच्या दोन बाजू, सगळं काही एकत्रच केलं. आता जे काय भोगता येईल ते सगळे एकत्रच भोगू. त्यामुळे प्रश्न हा पडलाय की विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्या अर्जावर नेमकं आता काय होणार, त्याच्यावर खरंच चर्चा होणार का, त्याच्यावर युक्तिवाद काय होतील, न्यायालय हे प्रक्रिया मान्य करणार का, कारागृह अधीक्षकांना नेमकं काय म्हटलंय, या सगळ्या गोष्टी आल्या. आता सुरेश धस यांनी आणि धनंजय देशमुख यांनी याच्या आधी देखील बऱ्याचदा हे स्पष्ट केलेलं आहे की वाल्मिक कराडला या ठिकाणी व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट मिळते. जेलमध्ये त्याला एक फोन दिलेला आहे, त्याला जेवण बाहेरनं येतं, मला बरंच काय 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 सुविधा मिळतात त्याला. आता पलंगपण आहे, खॉटपण आहे, असं स्वतः करुणा मुंडे म्हणाले. त्यामुळं या वाल्मिक कराडला जी काही तिथे ट्रीटमेंट मिळते त्याचा आम्हाला सीसीटीव्ही फुटेज मिळावा असं धनंजय देशमुखांनी जेल प्रशासनाकडे कधीच अर्ज केला होता, कधीच मागणी केली होती. अजूनही सीसीटीव्ही फुटेज धनंजय देशमुखांना देण्यात आलेलं नाही. त्यामुळे आता सुरेश धस यांनी मागणी केलेली आहे की या जेल प्रशासनानं हे सीसीटीव्ही फुटेज का दिलं नाही ते त्वरित देण्यात यावं आणि नंतर खरडपट्टी पण काढली त्यांची. शिवाय मकोकातील आरोपींवर एवढं प्रेम का होतं चाललंय यांचं, असा सवाल देखील सुरेश धस यांनी केला. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही लवकरच आता एक अधिकृत मागणी करणार आहोत की जे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मकोका अंतर्गत जेलमध्ये असलेले हे सगळे आरोपी यांना एकत्र का ठेवता, त्यापेक्षा यांना वेगवेगळ्या कारागृहात पाठवा. आता ही अधिकृत मागणी ते करणार आहेत. त्यात विष्णू चाटेनं सुद्धा बीडमध्ये येण्याचा अर्ज केलाय, आग्रह धरलाय. तेव्हा जेव्हा सुरेश धस यांना हे विचारण्यात आलं की विष्णू चाटे यांनी देखील अर्ज केलाय, त्यावर सुरेश धस आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये बोलले, ये बाबा तू पण इकडं घे सेवा. म्हणजे थोडक्यात काय, बीडच्या जेलमध्ये हे जे सगळे वाल्मिक कराड, त्याचे चेले चपाटे आणि यांची सगळ्यांची जी काही सोय केली जाते, खरं म्हणजे यांची सेवा केली जाते, असंच सुरेश धस स्वतः म्हटलेले आहेत. याच्या आधी देखील जितेंद्र आव्हाड यांनी देखील याच्यावर गंभीर आरोप केले होते, व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते म्हणून. अंजली दमानिया यांनी देखील आवाज उठवला होता. धनंजय देशमुख यांचे जे कोणते काय मेहुणे दाजी काय मला लक्षात नाही, ते दादा खिंडकर वगैरे, त्यांनी देखील आरोप केला होता की जेलमध्ये बरंच काय काय त्या ठिकाणी त्यांना सुविधा मिळतात. म्हणजे या सगळ्या प्रकरणाचा जर विचार केला आपण तर निश्चितपणे कुठे ना कुठेतरी पाणी मुरतंय. पण जेलचं प्रशासन अजूनही वाल्मिक कराड आणि त्याच्या चेल्या चपाट्यांना खरंच त्या ठिकाणी ट्रीटमेंट देतंय का, मदत पुरवतंय का? आता त्या बीड जेलची नेमकी अवस्था काय आहे ना, याचा पण विचार करू आपण. बीड जेलमध्ये आता सध्या वातावरण काय आहे, तर त्या बीड जेलची कैद्यांची क्षमता किती आहे, 161. आता तिथे एकूण कैदी किती आहेत, 340.
म्हणजे 16×32 म्हटलं तर दुपटीहून जास्त संख्या आहे त्या ठिकाणी. म्हणजे एका बराकीत एकूण बराकी आहे 8, म्हणजे एका बराकीत 50-50 कैदी कोंबायला लागत असतील. आता एवढे कैदी एकाच बराकीत राहिल्यानंतर हे आधीच गुंड, त्यात वेगवेगळ्या टोळ्यांचे, साहजिकच आहे खुन्नस, भांडणं, मारामाऱ्या हे प्रकार होणारच आहेत. मग अशा वेळी खरं तर या जेलवर लोड येऊ नये यासाठी काहीतरी हालचाल करायला पाहिजे. आता तिथले जे कारागृह अधीक्षक जे आहेत बक्सर मुलानी यांनी काहीतरी अंबाजोगाई येथील नवीन कारागृहाची प्रक्रिया सुरू केलेली आहे अशी माहिती परवा दिली. आता ते कधी जेल होणार, त्यात कधी ते पूर्ण बांधून होणार का अर्धवट बांधकाम झालेलं माहित नाही आणि त्या ठिकाणी ते सगळे जाणार. मुळातच एकाच बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या टोळ्या, वेगवेगळ्या प्रकारच्या गँग ज्या एकमेकांच्या विरोधात लढलेल्या आहेत, भांडणं झालेली आहेत त्यांची, त्यांना एकाच ठिकाणी का ठेवण्यात आलंय हा प्रश्न पूर्वीपासून विचारण्यात आलाय. लातूरचं जेल आहे. आता लातूरच्या जेलमध्ये यांना हलवू नये असंच सुरेश धस म्हणत असतील कारण की त्या ठिकाणी पुन्हा यांचे नातेवाईक आले. नाशिकचं जेल आहे, अमरावतीचं जेल आहे, हर्सुलचं जेल आहे, छत्रपती संभाजीनगरचं. या वेगवेगळ्या किंवा मग आपली मुंबई आहे ना, तळोजा आहे. या ठिकाणी त्यांना येरवड आहे पुण्याचं. या ठिकाणी त्यांना हलवण्यात येऊ शकतं. पण अजूनही ती प्रोसेस काही केली गेलेली नाही. त्यामुळे सुरेश धस यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, की मुळातच त्या ठिकाणी म्हणजे आता जर बीड जेलची अवस्था बघितली तर फक्त 7 कैदी आहेत, जे त्यांना लागलेली शिक्षा भोगतायत. बाकी सगळे अंडर ट्रायल आहेत, म्हणजे न्यायाधीन बंदी आहेत. आणि त्यामध्ये ही कराडची गँग आहे. आता महादेव गित्ते गँग, अक्षय आठवले गँग ही तर हलवली. मग उरले तिथं आता सुरेश कुटे म्हणून आहेत ते शिक्षा भोगतात, बबन शिंदे आहेत ते शिक्षा भोगतात आणि आपला खोक्याबाई सतीश भोसले तो देखील त्याच ठिकाणी आहे. त्यामुळे या सगळ्यांना एकाच ठिकाणी ठेवल्यानंतर जे एकमेकांच्या विरोधातले आहेत यांच्यात निश्चितच भांडणं होणार आहेत आणि काहीतरी वेगळंच त्या प्रकारे घडायचं. तसं न होता या ठिकाणी खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी यांची सुरक्षा आत्ता महत्वाचं आणि त्यांना कायद्यानं शिक्षा होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी त्यांना कुठे ना कुठेतरी दोन ऐकून ते जर आता आपण पाहिलं तर बीड जेलमध्ये कोण कोण आहे? वाल्मिक कराड आहे, सुदर्शन घुले आहे, प्रतीक घुले आहे, सुधीर सांगडे, महेश केदार आणि जयराम चाटे हे 6 जण आहेत. आणि लातूर जेलमध्ये आहे विष्णू चाटे. कृष्णा अंधे तर फरारच आहे, त्याचा काही संबंधच नाही. त्यामुळे एकूण 7 आरोपी, 6 बीडमध्ये आणि 1 लातूरमध्ये. तर हे जे 6 जण 2-2 वाटून जर दुसरीकडे टाकले तरी सुद्धा बीड जेल मधला देखील जेलच्या प्रशासनावरचा जो दबाव आहे, ताण आहे, वाल्मिक कराडचा काही दबाव असेल, राजकीय दबाव, तो कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा फायदा जेल प्रशासनालाच होणार आहे. पण जेल प्रशासनाला जर यांची सेवा करायची आता बोलल्यावर करायचं काय? त्यामुळे सुरेश धस यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, विष्णू चाटे बाबा तू बी ये आता आणि तू बी सेवा घे. मग या सगळ्या प्रकरणामध्ये जर आता विचार केला तर कुठे ना कुठेतरी हे सगळं जे काही जेल प्रशासन यांना पाठीशी घालतंय का असे आरोप धनंजय देशमुखांकडून होत आहेत किंवा वाल्मिक कराडकडून केले जात आहेत. हे कुठे ना कुठेतरी म्हणजे सुरेश धस यांच्याकडून केले जात आहेत. हे कुठे ना कुठेतरी त्याचं तथ्य आहे का त्यात याचा विचार करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि ते जर झाले नाहीत तर कदाचित भविष्यात, कारण की हा जो खटला आहे हा खटला अगदी शेवटपर्यंत प्रत्येक त्यातली सुनावणी जी आहे त्यात काय काय घडतंय तसं एक वेगळं प्रेशर महाराष्ट्रात तयार होणारे, अर्थात फिर्यादींवर तयार होणार, साक्षीदारांवर तयार होणार, आरोपींवर तयार होणार, त्यांच्या समर्थकांवर तयार होणार. आणि अशा वेळी जर हे सगळं होत गेलं तर कुठे ना कुठेतरी आरोपीच्या जीवितास धोका होऊ शकतो आणि यांना काय ना काहीतरी दगाफटका होण्याची शक्यता असू शकते. त्यामुळं कारण की मुळातच वाल्मिक कराडला मारहाण झाल्याची चर्चा करुणा मुंडेंनी चव्हाट्यावर आणली. त्यामुळे आता प्रश्न हा पडलेला आहे की नेमकं या प्रकरणामध्ये जे कोण आरोपी आत्ता बीडच्या जेलमध्ये आहेत आणि जे मकोका अंतर्गत आहेत त्या सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करून कुठे ना कुठेतरी डिवाइड करून वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं गेलं पाहिजे अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे. विष्णू चाटे याला देखील जर त्या ठिकाणी परत आणलं तर सगळे मग एकत्रच गोळ्या मिळाने काहीतरी वेगळंच काहीतरी तिथं होऊ शकतं असं देखील त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे नेमकं आता काय चालणार आहे याच्यात काय उत्तर मिळेल याची अर्थातच आता खरं म्हणजे महाराष्ट्र त्याची वाट पाहतोय की नेमकं काय घडणार आहे या प्रकरणामध्ये. कारण की हे प्रकरण इतकं सेन्सिटिव्ह बनलेलं आहे. अख्खा बीड जिल्हा यामुळं महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या केंद्रस्थानी आलेला आहे. त्यामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एक तर मुळात एक आरोपी फरार आहे. तिकडे 140 दिवस होऊन गेले तरी अजून तो सापडेना. त्याची काय परिस्थिती आहे, कुठं ते जमीन खा गया आसमान निकल गया काहीच माहित नाही. त्यात मध्येच एक धनंजय देशमुखांच्या घरी एक रत्नागिरीतली एक वयोवृद्ध स्त्री आली. तिने आपले काहीतरी वेगळेच दावे केले. तो मला माहिती आहे कुठे आहे, माझ्याकडे पुरावे आहेत वगैरे बरंच काय काय झालं. आता तिचा पण शोध चालू आहे, ती तिच्या घरी सापडेना.
ती काहीतरी मनोरुग्ण आहे असं म्हटलं जातं. पण काही म्हणजे कृष्णा आंधळे आणि त्या वयोवृद्ध स्त्री हे काही एकमेकांचे रिलेटिव्ह आहेत का? तो तिथं कसाला गेला? तिने त्याला का सहारा दिला, आसरा दिला? या सगळ्याच गोष्टींचा विचार आहे. पण त्या महिलेनं जो एक अट्टहास केला होता, जेव्हा ती धनंजय देशमुखांच्या घरी आली होती, की मला अंघोळ करायची ते धनंजय देशमुख यांच्याच घरात. त्यामुळं खरं म्हणजे तिने तो अट्टहास का केला? काय त्याच्यामागचं कारण असावं? या सगळ्याच गोष्टींचा खरं म्हणजे पडदा उठला पाहिजे. याची उत्तरं मिळाली पाहिजेत. पण ती उत्तर अजूनही काही मिळाली नाही. ती बाई जिथून आली तिथे गेली. पण आता ती जिथं राहते तिथं सुद्धा ती सापडेना. त्यामुळे एकतर मुळात टेन्शन आधीच कृष्णा आंधळे सापडेना. इतके दिवस झाले. तो कुठं फरार झालाय, कुठं गायब झालाय काहीच माहीत नाही. खरं म्हणजे एस-आय-टीमध्ये 2 आणखी एक्स्ट्रा माणसं वाढवण्यात आली. पोलीस वाढवण्यात आले. ते खास कृष्णा आंधळेच्या तपासासाठी. पण नेमकं काय चाललंय हेच कळेना. तिसरी सुनावणी संपली. चौथी सुनावणी आलेली आहे. 7 मेला त्याची चौथी सुनावणी सुरू होणार आहे. पण तरी देखील अजून कृष्णा आंधळे नाही. त्यामुळे चार्जशीट त्याच्यावर दाखल नाही. त्याचं व्हर्जन वेगळंच आहे. त्याच्या मोबाईलमध्ये नेमकं काय आहे? त्याचा कोणाचा कॉन्टॅक्ट झाला होता का? तो फरार झाल्यानंतर जे काही आरोपी सगळे अटक झालेले आहेत, त्यात त्याचा कुणाकुणाशी कॉन्टॅक्ट झाला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजून निरुत्तरित आहेत. शिवाय विष्णू चाटे त्याचा मोबाईल तर गायबच आहे. तो मोबाईल तर काय म्हणजे काय पाताळात गेला काय कुणास ठाऊक. म्हणजे प्रश्न हा पडलेला आहे, की एकतर या प्रकरणामध्ये बरेच लूपहोल्स आहेत. सहआरोपी करण्याची जी मागणी केली गेली, त्या संदर्भात कुठेही काही पुढे चर्चा झाली नाही. ते प्रशांत महाजन जे पी-आय होते केसचे, त्यांना फक्त सक्तीच्या रजेवर डिपार्टमेंटल इन्क्वायरी करण्यात आली, पाठवण्यात आलं. नंतर राजेश पाटील त्याला सस्पेंड करण्यात आलं. त्याच्या पलीकडे काही झालेलं नाही. आणखी बरीच नावं आहेत, पण त्या नावांचा कोणी विचारच करत नाही. बालाजी तांदळे या संदर्भात मध्ये धनंजय देशमुख म्हणाले, की मी आता जनतेसमोर येऊन सांगेन वगैरे. त्या बालाजी तांदळे, परत ते डॉक्टर संभाजी वायबसे, त्याची पत्नी सुलेखा वायबसे, हे दोघं. परत तो शिवलिंग मोराळे, ज्यानं वाल्मिक कराडला सी-आय-डीला आपल्याच गाडीतून आणून तो शरण गेला होता वाल्मिक कराड. बऱ्याच अजून बरीच नावं आहेत. तर या सगळ्यांचं नेमकं काय होणार? या सगळ्यांना सहआरोपी केलं जाणार का? त्याचा विचार पण अजून कुठे केला गेलेला नाही. त्यामुळे मुळात प्रश्न हाच उरतो, की या सगळ्या गोष्टींचा विचार करता विष्णू चाटेला लातूरहून बीडला हलवण्यापेक्षा याच मकोकातील आरोपींना वाल्मिक कराडाचे चेले चपाटे यांनाच वेगवेगळ्या ठिकाणी पाठवणं गरजेचं आहे आणि अशीच मागणी सुरेश धस आता अधिकृतरित्या करणार आहेत. आता नेमक्या या प्रकरणात काय होतंय? नाहीतर आपलं नेहमीच प्रमाणे तुम्ही या, आम्ही आपली सेवा करतो. बीडचं जेल बनलंय, सेवेचा सुनेरी मोका. चाटे तू बी ये, घे सेवा. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.